भिगवणमधील ती तरुणी पोलिसांसमोर हजर झाली। 50 तासांनंतर ती तरुणी आणि तरुण पोलिसांसमोर आले। जबरदस्तीने नव्हे तर स्वेच्छेने आपण गेलो होतो असं तिने सांगितलंय। भिगवणमधील तरुणीचा पोलिसांसमोर हा जबाब। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण इथे अपहरण प्रकरणामधील तरुणी आणि ज्याच्यावर आरोप आहे तो तरुण रात्री 1:30 वाजताच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाले अशी सध्या माहिती समोर आली आहे। तब्बल 50 तासांनंतर या तरुणीचा तपास लागलाय। विशेष म्हणजे या मुलीनं व्हिडिओद्वारे जी भूमिका मांडली होती त्याच भूमिकेवर ती तरुणी ठाम आहे अशी माहिती आहे। मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता या मुलीचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला गेला होता आणि याच दरम्यान या तरुणीनं माझं संबंधित मुलावर प्रेम आहे आणि मी स्वतःहून त्यांच्यासोबत गेलेली आहे असं तिने सांगितलं। माझं अपहरण झालेलं नाही अशी भूमिका सुद्धा तिने मांडली होती। यानंतर याच भूमिकेवर ही मुलगी ठाम असल्याची माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे।